नमस्कार मित्रांनो, मी साहिल मोरे. तर आज आपण तुम्हाला दाखवणार आपल्या दिवसाची सुरुवात. आता वाजले ते 9. आता 10 वाजता आपल्याला पिल्लं पण सोडायचे. आपण काय काय काम वगैरे करतो ते सगळं दाखवणार. आता आपल्याला आंघोळ करायची. आंघोळ झाल्यावर तुम्हाला दाखव. तर मित्रांनो, आपल्या आता आंघोळ झाली. आपण तुम्हाला सगळं दाखवणार आहे. आपल्या दिवसाची सुरुवात आता चालू झालेली आहे. नाश्ता करून तर आता आपण करतोय नाश्ता झाला बघू. तर मित्रांनो, आपला झालाय नाश्ता. आता आपण पिलं सोडलेली आहेत. फक्त आता थोडा पाऊस पडतोय त्यामुळे आपलं थोडं हे बघा, पिलं सोडलेली आहेत. पाऊस पण खूप पडतोय. आपल्याला आता छत्री घ्यायची. छत्री घेतो मी जातो. बघू शकता पाऊस किती जोरात पडतोय. आपण छत्री घेतली. आता आपल्याला जायचं. हे पाणी तिथले आपल्याला आता फरशा काढायच्या आहेत, त्या काढू. इथे एक मोठा पाईप आहे. त्या पाईपातलं पाणी आपण बाहेर घालवतो. हे अशा प्रकारे इकडनं पाणी बाहेर जातं. ते आपण केलंय तसं दाखवतो तुम्हाला. कुठनं येतंय पाणी. इथून येतं पाणी. खूप प्रेशरने येतं ते. आता पाऊस थोडा कमी आहे तरी नाही तर खूप पाणी येतं. आपला मेन दरवाजा आहे ते आता सध्या तरी आपण लॉक केलेला आहे. कोण आलं तरच तो आपण दरवाजा खोलतो. बाहेरचं कोण आलं ना बघण्यासाठी तर आपण दरवाजा खोलतो तो, नाही तर इतर वेळेस तो लॉकच असतो. बघू शकता पिल्ला आपली पाण्यात सुद्धा फिरतात. राजहंस बघा तेवढ्याशा टप मध्ये पण बसतो. दुसरा बघा पंख सुकवतोय. काही पिल्ले पावसाचे आतमध्ये जाऊन बसतात. काही काही बाहेर फिरतात. तुम्हाला आमच्या इकडचं निसर्ग दाखवतो कसं वातावरण असतं आमच्या इकडे. बघू शकता असं वातावरण असतं. इकडचा डोंगर आहे. त्या डोंगराचं नाव मोहिता आहे. ते सुद्धा दाखवतो. हा डोंगर आहे, याला मोहिता म्हणतात. डोंगराचं नाव मोहिता काय ठेवलंय तेच नाही माहिती. इकडे आता भात लावणे चाललंय तर ते पण दाखवतो. आता तरी दाळखन्ने म्हणतात. दाळखन्ने चालू आहे. एक टाइम आहे, आपण त्या टाइमवर पिल्लांना सोडतो. आता वाजले 10 वाजता आपण पिल्लं सोडतो. पावसाळ्यात आपण त्यांना 10 वाजता सोडतो आणि उन्हाळ्यामध्ये आपण सकाळी 6 वाजता त्यांना सोडतो. 6 ते 10, 11 वाजेपर्यंत ठेवले. आता जेवढे पक्षी त्याच्यातले 2-3 पक्षी आरवतात. हा आरवतो एक आहे, हा एक आरवतो. कॅमेरा सिस्टम पण बसवलेला आहे ते दाखवतो. हा कॅमेरा आहे. सोलर पॅनलचा आहे कॅमेरा. 360 फिरतो. सगळं कॅप्चर करतो. पिल्लं बघा कसे बाहेर फिरतात. ते पाऊस असलं तरी त्यांना बाहेर पावसात सुद्धा सोडलं पाहिजे. त्यांना पाऊस पण समजला पाहिजे. पण आपण एवढं की नाही की खूप भिजतील असं. ते जातात. पाऊस आला की त्यांचे ते बाहेर. आपल्याकडे छोटे बदक आहे. त्यांची अंडे देण्याची कॅपॅसिटी पण खूप चांगली आहे. आतापर्यंत त्यांनी 25 ते 30 अंडे दिलेले आहेत. तर खूप चांगल्या प्रकारे त्यांनी अंडे दिलेत. 30 अंडे झालेत. बघू शकता असे पिल्ले इकडे मागे सुद्धा येतात. ही मागची साईड. तुम्हाला फिमेल बदक दाखवतो छोटावाले. तर मित्रांनो, जर आपल्या दुकानावरती काम आहे तर दुकानावरती चाललंय आणि आमचं गाव दाखवतो तुम्हाला. हे आमच्या गावातलं मंदिर. दुकानावर जाण्याचा रस्ता. काम होतं, काम झालं. 2 मिनिटाचं काम होतं. हा आमच्या गावातला व्ह्यू. गावातलं काळ भैरवनाथ मंदिर आहे. खूप 2-3 मंदिर आहेत आमच्या गावात. गावात एंट्रीचा रस्ता आहे. निसर्गरम्य वातावरण दाखवतो. बघू शकता व्ह्यू कसा आहे. आमच्या गावात 2 टावर आहेत, मोठे आहेत खूप. तो एक, हा दुसरा टावर आहे आपल्या वावराच्या शेजारी. राजहंस दाखवतो पाण्यात कसं येऊ. बघू शकता ते राजहंस कसं पाण्यात हे होतंय. बदकाला राजहंसला सतत पाणी लागतं त्यामुळे आपण पाण्याचं केलेले. त्या पाण्यात सुद्धा बसतात आणि इथं पण येतात. मेले बघू शकता. ही मेले. ही आपल्या दिवसाची असती सुरुवात. तर मित्रांनो, व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.